महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत झालेले आकस्मिक निधन ही संपूर्ण राज्यासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे। या दुःखद घटनेमुळे पारेखुर्द गावावरही शोककळा पसरली असून येथील श्री अष्टभुजा देवी सभागृहात ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने विशेष शोक सभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। राजकारणातील एक कोहिनूर हिरा हरपला अशा शब्दात यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सरपंच अंजना पवार, उपसरपंच भरत पाटील, ग्रामसेविका वासंती देसले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। देवस्थान संस्थानाचे अध्यक्ष नामदेवराव गांगुर्डे, स्कूल कमिटी अध्यक्ष अनिल पाटील, अशोक पाटील, सैराब पाटील, रत्नाकर गांगुर्डे, पोपट पाटील, सचिन पाटील आपल्या मनोगतातून दादांच्या धडाडीच्या नेतृत्वाचा आणि विकास कामांची माहिती दिली आहे। या शोकसभेला पारेखुर्द येथील एकनाथ पाटील, पोपट पाटील, मनोज पाटील, सुनील पाटील, जीभाऊ पाटील, गुलाब पाटील, राजेंद्र पाटील, जयदीप पाटील, अर्जुन पाटील, वैभव पाटील, पंकज पाटील, विलास पाटील, संदीप पाटील, अभिमान निकम यांच्यासह अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण गावाने अत्यंत जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण केली आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण।